घाबरेल की काय, आर्थिक संकट मोठं आपल्यावरती आदळेल की काय, अशी ही परिस्थिती असताना देशाच्या पंतप्रधानांनी, देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। या काय पावलं उचलण्याची गरज आहे, आपण काय केलं तर त्याचा परिणाम काय होईल, त्याचा दुष्परिणाम काय होईल, आणि अशी जर का काल त्यांनी भूमिका घेतली असती तर आणखीन एक गोष्ट सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन घुसला होता आपल्या देशामध्ये, अरुणाचलवर त्या भागामध्ये कोरोनाचा काळ होता। माननीय पंतप्रधानांनी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती, म्हणजे ते सुद्धा तेव्हा घरी बसून काम करत होते। देशातल्या सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणि नेत्यांना त्यांनी कॉन्फरन्सिंगद्वारे विश्वासात घेतलं होतं। आम्ही सगळ्यांनी एकमुखाने त्यांना सांगितलं होतं की देशाचे पंतप्रधान आहात, आपण देशाच्या हिताचेच निर्णय घ्याल अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे। आपण याबाबत जो काही निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल। जर त्याच पद्धतीने हे देशासमोर येणारं आर्थिक संकट सगळ्या देशवासियांना त्यांनी सांगितलं असतं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण काय पावलं उचलणार आहोत हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं। आम्ही एकमुखाने एका क्षणाचीही चर्चा न करता त्यांना पाठिंबा दिला असता। दुर्दैवाने तसं झालं नाही, उलटं आता असं वाटते की त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं, आपण काही त्याच्याकडे काही करू शकत नाही, कारण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो, चीनला देऊ शकत नाही, अमेरिका तर फार, आणि मग काय करायचं, असं आहे त्याने ते जे काय करतील ते भोगत बसायचं आणि ते भोगतोय हे आपल्याला कळू द्यायचं नाही, मग कुठेतरी वेगळे विषय काढायचे। आता आहे मुद्दा, आज तरी मी अपेक्षा करतोय की आज तरी अधिवेशन सुरू आहे लोकसभेत आणि सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला, आता पंतप्रधान मला वाटतं परदेशात गेले, परराष्ट्रमंत्री कुठे आहेत काही कल्पना नाही, अर्थमंत्र्यांनी तरी एक पाहिजे, बाकी गृहमंत्र्यांचा तर काय आनंदच आहे, पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केले पाहिजे, पण तशी अपेक्षा करणं यांच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं ठरेल, पण त्यांनी हे खरं करणं आज गरजेचं आहे। असो, नुकतीच ईद झालेली आहे, त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्यात, मेजवान्या झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे। योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं। आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं, त्यांनी वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं। हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे। नेमकं भारतीय हेच कोणाला कळत नाही आहे, कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोक कुदळ फावतात, खाण्याला सुरुवात करतात, मग वरनं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका, परत माती टाका, परत माती टाकतात, मशिदीत घुसून मारणार, लोक मारायला जातात, त्यांना सांगत थांबा थांबा, बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे सौगा ते मोली घेऊन जा, म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे। लोक झुंजवायचं आणि आपण आपलं पोळ्या त्याच्यावरती भाजायचा, हा भाजायचा, हे कारण सध्या भारतीय जनता, मी साधारणतः मध्ये ही चर्चा बघत होतो, या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत, जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे त्यांचे दाखवायचे की खायचे दात हे वेगळे आहेत। गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्या करेनच, परंतु 370 कलम जे कलम काढलं गेलं काश्मीरमधलं, आम्ही पाठिंबा दिला त्याला। याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंधाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखं फिरत होते, तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला। 370 कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की सगळे काश्मीरी पंडित आपापल्या